ही मुंबईचीच गोष्ट आहे. आमची आजी पण तिच्या तरुणपणामध्ये मटण घेऊन येत होती. तर येता येता एक विहीर लागते. त्या विहिरीचं असं आहे की तिकडे भरपूर जणांनी सुसाईड केलं. तिथून ती मटण घेऊन आली होती. तर घरी घेऊन आल्याच्या नंतर मग ती विचित्रसारखं करायला लागली. म्हणजे घरातलं सगळं सामान उचलून फेकायला लागली. घाबरवायला लागली, हसायला लागली आणि विचित्र चाळे करायला लागली. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तू एक गोष्ट बोललीस की तू एक आहटच्या एपिसोड बद्दल डिस्कस करत होती जो तो एक असा एपिसोड आहे ज्याने खूप जास्त छाप सोडलेली आहे माझ्या मनावरती लहानपणी. म्हणजे कधीच विसरली नाही. तो एक जंक्शन करून एक बिलार जंक्शन असा करून एक एपिसोड होता. त्याच्यामध्ये म्हणजे तो लहानपणी माझ्यासाठी इतका हॉरर एपिसोड होता. त्याच्यामध्ये एक ट्रेन होती, त्याचं ब्रिजवरून पडून पाण्यामध्ये ऍक्सिडेंट झालं होतं. आता त्या ट्रेनचं तिकीट भेटायचं अजून सुद्धा. म्हणजे त्या एपिसोडमध्ये असं दाखवलं होतं की ते ट्रेनचं तिकीट त्यांना दिसायचं, पण त्यांनाच भेटायचं ते तिकीट ज्यांचा हात होता ते ट्रेनचं ऍक्सिडेंट करवण्यामध्ये. ते स्पिरिट्स काय करत होते, जे पण त्यांचे घरातले होते त्यांना मारत होते, त्यांचा बदला घेत होते परत. एक्झॅक्टली. कारण की म्हणजे अकॉर्डिंग टू दॅट एपिसोड त्यांना असं वाटत होते की आम्ही आमचे रिलेटिव्ह सगळे तर आम्ही घालवले, सगळे एवढे ट्रेनमध्ये गेलो, तर आता ज्यांच्यामुळे हे झाले त्यांना तर त्यांनी मारलंच, पण त्यांच्या नातेवाईकांना पण आम्ही मारणार. म्हणजे त्यांची मुली, त्यांची मुलगी, त्यांची पुढची पिढी, तर त्यांनाच ते खिडकीचं तिकीट दिसायचं. म्हणजे ती ट्रेन दिल्लीला जायची. तर ते तिकीट घ्यायचे आणि मग ते असं की ती ट्रेन जर कोणी बघितली नॉर्मल माणसाने, ज्याला नाही बघायला पाहिजे, तर त्याचे डोळे पूर्ण काळे होणार, जळणार आणि त्यांच्या डोळ्यात येऊन रक्त, म्हणजे त्या कायमच्या आंधळे होऊन जाणार. आणि 2 वियर्ड बायका स्टेशन साफ करत असायच्या झाडू घेऊन. तर ते सगळं बघून मी लहानपणी इतकी घाबरली होती. बट ठीक आहे, आता ते एवढं आपल्याला असं भयानक वाटत नाही आपण जेव्हा रिपीट ते एपिसोड बघतो. पण त्यावेळेला आहट म्हणजे असं त्यावेळी एकदम घाबरून बघायचं. घाबरून म्हणजे असं एक डोळ्यावरती हात असायचा आणि काळ्या डोळ्याने बघत असायचं काय चाललंय करून तिकडे. एक अजून एक एपिसोड होता, तुला आठवतंय की माहित नाही. एक एपिसोड होता जिथे एक हॉटेल होतं आणि ते हॉटेल रात्रीच्या 12 नंतर दिसायचं लोकांना. आणि त्या ऍक्च्युली सकाळी एकदम खंडर जागा होती, पण ते त्यांनाच दिसायचं ज्यांना त्यांचं खून कर, म्हणजे ज्यांचा वेळ आलाय. असं काही बदला वगैरे घ्यायचा नसतं, पण ज्याला तो हॉटेल दिसला आणि तो त्या आत गेला, मग तो परत नाही यायचा. म्हणजे कोण माणूस गेला त्याला सगळं नॉर्मल वाटणार, वेटर आहे, स्टाफ आहे, हे आहे. पण तिकडे गेल्यावर त्याकडे काही ना काही विचित्र गोष्टी व्हायच्या. म्हणजे आधी तर सगळं पूर्ण नॉर्मल हॉटेल वाटायचं, पण जेव्हा त्याने ऑर्डर केली, त्याची ऑर्डर यायची, तो ऑर्डर बघायचा, तर तिकडे एका माणसाची खोपडी असायची आणि तो वॉशरूम मध्ये धावत गेला, पाणी चालू केलं की रक्त पडायचं. आणि मग असं व्हायचं की जे आजूबाजूचे जेवढा स्टाफ होता, जे मॅनेजर, वेटर्स वगैरे, ते त्याचा जीव घ्यायचे. आणि मग तसं खूप खूप आहे आणि ते शेवटी घेऊन जायचं. तसं पण एक एपिसोड होता त्याच्यात आहटमध्ये. असं मला वाटतं की आता हा जरी बघितलं तरी मला भीती वाटायला ऐकून. बिकॉज आता कसं होतं, आपलं फिरणं जास्त होतं, आपले हॉटेल्समध्ये वगैरे जाणं होतं. आणि काय होतं माहितीये, आपण असं जेव्हा बाहेर जातो ना, तेव्हा हे माइंड मध्ये मग चालत राहतात गोष्टी की अरे असं काय झालं तर खतरनाक. हो ना. पण ते तू एक आईची गोष्ट पण सांगणार होतीस, तुझी आजीची गोष्ट. सॉरी. तर आजी माझी एकदा ही मुंबईचीच गोष्ट आहे, म्हणजे अशी गावची वगैरे नाहीये. आमची आजी पण तिच्या तरुणपणामध्ये खूप आधी म्हणजे, तर मटण घेऊन येत होती. तर येता येता एक विहीर लागते. ती विहीर आता बंद आहे, म्हणजे त्याला जाळी वगैरे टाकून बंद केलेलं आहे, पण ती त्या विहिरीच्या साईडने आणि तेव्हा ती उघडी होती. त्या विहिरीचं असं आहे की तिकडे भरपूर जणांनी सुसाईड केलेली. इव्हन एक प्रेग्नंट लेडी होती, तिने सुद्धा तिथे जाऊन सुसाईड केलेली. आणि तो सुसाईड पॉइंट होता असं म्हणू शकतो लोकांचा. भरपूर सुसाईड झालेले आहेत त्या विहिरीमध्ये. तर तिथून ती मटण घेऊन आली होती. आता मटण घेऊन आल्याच्या नंतर आणि असं आहे की असं नॉनव्हेज वगैरे आणलं की म्हणतात की तुम्ही एखादा पीस
बाहेर टाका जर तुम्ही घेऊन आलात. ते भरपूर वेळा ऐकतो आपण. हो, रात्रीच्या वेळेला जेव्हा घेऊन येतो, तो एखादा तुम्ही पीस बाहेर टाका. तर तेव्हा काय त्यांनी तसं केलं नव्हतं. घरी घेऊन आली. घरी घेऊन आल्याच्या नंतर मग ती विचित्रसारखं करायला लागली. म्हणजे घरातलं सगळं सामान उचलून फेकायला लागली. सगळं सामान उचलून फेकायला लागली, घाबरवायला लागली, हसायला लागली आणि विचित्र चाळे करायला लागली. तर मग सेम घेऊन आले जे आजूबाजूला राहतात. मग तिला बसवलं. मग तिला ते त्यावेळेला त्या सहारमध्ये चर्च होतं. त्याच्यामुळे फादर्सनाच ते लोकं बोलवायचे. तर त्यांनी क्रॉस वगैरे तिच्या डोक्यावरती ठेवून भरपूर प्रेयर्स वगैरे केले. होली वॉटर वगैरे काय शिंपडलं. त्याच्यानंतर मग ती थोड्या वेळाने बरी झाली, नॉर्मल झाली. हा, पण हे लगेच झालं. म्हणजे असं नाही की भरपूर वेळ झालं किंवा काय, लगेच झालं. पण अगेन तिची मटण खायची इच्छा होती. ते जे स्पिरिट होतं त्याची. तर मग ते मटण जे आणलं होतं ते पूर्ण मटण त्यांनी आम्हाला टाकायला सांगितलेलं बाहेर. मग झाली ठीक. म्हणजे ते क्विक हा, म्हणजे त्या स्पिरिटची फक्त मटणच खायची इच्छा होती. असं त्या फादरचं म्हणणं होतं की हिला फक्त मटणच पाहिजे. त्यांची आस असेल खायची, दॅट्स ऑल. म्हणजे असं पण नाही की 1-2 दिवस राहिलं वगैरे काय त्यानंतर बरी झाली ती. नॉर्मल, एकदम व्यवस्थित असं. आणि तू बोलतो मम्मीच्या मामांबरोबरही काहीतरी घडलं होतं. हा, तर ते कुठे घडलं होतं, कधी ते घडलं होतं? ही स्टोरी आहे पोमेंटची. तर ते गावाला वगैरे कॉलेजलाच होते. तर त्यावेळेला पोमेंटमध्ये कॉलेज नव्हतं. दुसरं गावामध्ये त्यांना जायला लागायचं. म्हणजे गावाची सीमा सोडून दुसऱ्या गावामध्ये त्यांना जावं लागायचं. तर ते तिथून रिटर्न येत असताना संध्याकाळी एक वेशी असते, प्रत्येक गावाची सीमा असते. तर त्याच्या अगोदर ते ना शिट्टी वाजवत येत होते. संध्याकाळची वेळ होती, 7-7:30च्या आसपास. शिट्टी वाजवत एकटेच येत होते. त्यांना असं जाणवायला लागलं की त्यांचा जो शिट्टीचा आवाज आहे तो त्यांना परत रिपीट येतोय. मागून कोणीतरी सेम शिट्टी मारतंय. आता ते मागे बघतायत, काहीच नाही. पुढे बघतायत, काहीच नाही. त्यांनी स्टिल कंटिन्यू ठेवलं. ते म्हणजे एक तरुण वयात असतं ना थोडंसं, की मला कोणीतरी असेल आजूबाजूला जंगलामध्ये वगैरे मस्ती करत असेल, माझ्यासोबत मित्रच असेल. पण त्यांना समजलं की कोणीच नाहीये आणि त्यांना ते चालतायत ना, मग चालायचा पण आवाज यायला लागला, की कोणीतरी चालतंय माझ्यासोबत आणि शिट्टी मारतंय. तर घाबरले, भरपूर घाबरले. घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर मग ते खूप विचित्रसारखं करायला लागले. म्हणजे ते स्वतःचेच हात असे करून बघायचे आणि शिव्या द्यायचे, भरपूर विचित्रसारखं करायचे आणि अंग वगैरे मोडून घ्यायचे एकदम स्वतःचंच आणि मला जायचंय आणि सारखे पळत स्मशान असायचे. म्हणजे एक गावाला स्मशान आहे, तिथे सारखे पळत जायचे. तर मग त्यांना घरी आणलं, शांत केलं, भरपूर सगळे त्यांचे ते उपाय केले त्याच्यावरती. पण अजून देखील असं बोलतात की पौर्णिमा आणि अमावस्या दोन्ही वेळेला ते असे स्वतःचे हात वगैरे फिरवत असतात. काही कारण नसताना. 15-15 दिवसांनी जी आपली पौर्णिमा आणि अमावस्या येते, मग तेव्हा त्यांचे असे एकटेच बडबडत बसणार, एकटेच काहीतरी बोलत बसणार आणि स्वतःचे असे हात वगैरे फिरवत बसणार. हे अजून सुद्धा त्यांचं चालतं इतक्या वर्षांनी. माहिती नाही. मे बी त्यांना सवय असेल. असू शकतं, नो डाऊट. बट ते हा प्रसंग झाल्याच्या नंतरच का? सवय असेल तर ती पहिल्यापासून असायला हा, असं आहे. आपण गावी बोलतो ना की जंगलात वगैरे, तिथेही लोकांना खूप असे अनुभव येतात. जसं आता झालं, जसं माझ्या एकदा आजोबांबरोबर पण घडलेलं. जेव्हा ते गावावरून, म्हणजे एका गावात होते आणि ते दुसऱ्या गावात जात होते, त्यांना असं वाटलं की त्यांच्याशी कोणतरी बोलते. म्हणजे गावाच्या बाहेर पण अशी वस्ती असते ना लोकांची, तशा वस्तीमध्ये ते लोक जात होते ते, आणि त्यांना असं वाटत होतं की कोणतरी त्यांच्या मागे आणि त्यांना आवाज देतात. ते ठीक आहे, बडबड 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 करत जात होते आणि ते थोडा वेळ चालले आणि जशी तू बोललीस गावाची वेश, हो, तिथे लोक ते त्या पलीकडे गेले आणि ते नोटीस केलं की यार मला आता आवाज नाही येते, त्या माणसाचा पण आवाज नाही येते, तो मला काही विचारत पण नाहीये, ते पावलांचा पण काही आवाज येत नाहीये. जेव्हा त्यांनी मागे बघितलं तर कोण माणूसच नव्हता आणि तो स्ट्रेट रस्ता होता, पण अंधार पडत होता. तर त्यांना माहितीच नाही की नक्की काय झालं, कुठे गेलं, काय गेलं. पण त्याच्यानंतर माझ्या आजोबांचं असं झालं की ते त्या रस्त्याने कधी आले नाही आणि रात्री कधी तिथे रात्र होईपर्यंत कधीच थांबले नाही तिथे. बरोबरच आहे. मी पण नसते गेले. एकदा झालं, बस झालं.